पाहायला मिळत आहे। आज कोर्टाची सुनावणी सुद्धा होणार आहे आणि या कोर्टाच्या सुनावणीमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं युक्तिवाद केला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे। परंतु तुर्तास तरी आपण बघितलं तर हे मराठी एकीकरण समितीचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडनं करण्यामध्ये त्यांना काही अंशी यश आल्याचं म्हणावं लागेल। कारण आत्ताच्या क्षणाला जर आपण बघितलं तर अगदी तुटपुंज्या संख्येमध्ये हे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेले होते आणि त्यांना एक एक करत ताब्यात घेण्याचं काम पोलीस प्रशासनाने केले। त्यात काही महिलाही होत्या, काही पुरुषही होते जे मराठी एकीकरण समितीनं पत्रक दिलेलं आहे त्या पत्रकामध्ये सुद्धा अनेक मुद्दे स्पष्ट केलेले आहेत। कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सारखा गंभीर गुन्हा होत असताना पोलीस प्रशासन काय करत होतं हा प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतोय आणि तशा पद्धतीचे चित्र आपल्याला दादर कबूतरखाना परिसरात दिसतंय। बरं सुस्मिता, आत्ता हे मराठी एकीकरण समितीचे जे कार्यकर्ते म्हणतायत की 6 ऑगस्टला ज्यावेळेला जैन समाजाकडनं या ताडपत्रीची फाडाफाड झाली किंवा तिथं त्यांचं आक्रमक एकदम आंदोलन झालं तर तेव्हा काही धरपकड केली नाही, कारवाई केली नाही आणि आज शांततेत आंदोलन करत असताना आमच्यावरती कारवाई का, त्याबद्दल काय? ही चर्चा खरं तर श्वेता गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती। आज ज्या वेळेला कोर्टामध्ये युक्तिवाद केला जाईल त्यावेळेला हेही अधोरेखित केलं जाणार आहे की कशा पद्धतीनं एका समुदायाला कबुतरांबद्दल माया ममता प्रेम जन्माला येतं, त्यांच्या मनातील भावना ते व्यक्त करतात आणि दुसरीकडे मात्र त्याच कोर्टाच्या निर्णयाबद्दल कोर्टानं ज्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत त्या पद्धतीनं कारवाई करा म्हणून काही लोक मैदानात येतात। तर या दोन्ही वेळेला प्रशासनाची सरकारची भूमिका बदललेली आपल्याला पाहायला मिळते। याच कबूतरखान्याचं मी मत हे दृश्य दाखवू शकेल की तोच हा कबूतरखाना आहे ज्या कबूतरखान्यामध्ये प्रवेश करत असताना जैन समुदायाच्या महिलांच्या हातामध्ये आपणच न्यूज 18 लोकमतने हे दाखवलेलं होतं की त्यांच्या हातामध्ये धारदार शस्त्र आपण पाहिलेली होती। काही लोकांनी त्यांच्या हातामध्ये पोलीस प्रशासनावर दबाव आहे राजकारण्यांचा आणि जेव्हापासून आपल्या मुंबईमध्ये हे जे मंगल प्रभात लोढणं जेव्हापासून अडकलेलं आहे ना तेव्हापासून पूर्ण मुंबई जे प्रदेश आहे मराठी भाषिक राज्य आहे याची ओळख पोचण्याचं अगदी सातत्याने काम होत आहे। हे कुठेतरी मराठी माणसाला आता समजू लागलेलं आहे म्हणून हा आजचा मोर्चा आहे। या तथाकथित खोट्या जैन धर्माच्या नावाने जो अतिरेक चाललेला आहे हा कुठे थांबवला पाहिजे याच्याकरता हे आजचं निवेदन होतं। मला ताब्यात घेतलं, आता पुढची भूमिका काय तुम्ही निवेदन देताय? पुढची भूमिका आम्ही निवेदन दिलेलं आहे। आताच आम्ही पोलीस उपायुक्त झोन 5 चे जे आहेत पंडित साहेब त्यांना भेटलो। मला इथे का आणलंय? आता ते त्यांची मर्जी आहे ना, कुठे दबाव आहे ना की ह्यांना कुठेतरी घाबरवा म्हणून मराठी एकीकरण समितीला घाबरवा। पोलिसांमध्ये खाकी वर्दीमध्ये मराठी माणूस आहे पण त्या दिवशी जे आंदोलन झालं ते रस्त्याच्या मधोमध होत होतं। त्या दिवशी जे रस्त्याच्या मधोमध आंदोलन होतं काय सांगाल? जैन लोक चाकू घेऊन आलेले म्हणजे ते चाकू दाखवणाऱ्यांना शस्त्र धारण करणाऱ्यांच्यावरती कारवाई होत नाही। मध्ये जाऊ नका कोणी आणि जो निवेदना करता आलेला त्यावरती कारवाई होते हा अन्याय करणार। मराठी एकीकरण समितीच्या लोकांनी या ठिकाणी मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांना आणि त्यांच्यासोबत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेलं। तिथे काही जणांनी दिलेली ही प्रतिक्रिया, दबावातून हे आंदोलन दडपलं जाते असा आरोप त्यांनी केलाय। मात्र या आधी ज्यांनी आंदोलन केलं ते अधिक आक्रमकपणे होतं, मग त्यांच्यावरती का कारवाई झाली नाही आणि आम्ही शांततेनं आंदोलन करण्याची इच्छा असताना सुद्धा आम्हाला का आंदोलन करू दिलं नाही असं म्हणत त्यांनी सवाल उपस्थित केलेत काही मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी। त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबईतल्या दादर इथल्या कबूतरखान्याच्या आसपास हे सगळेजण जमलेले होते, घोषणाबाजी करत होते। मात्र आंदोलन करण्याच्या आधीच एकतर पोलिसांनी परवानगी नाकारलेलीच होती, मात्र तरी देखील हे आंदोलनकर्ते आंदोलनस्थळी आले, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी सुद्धा आपल्या सोबत आहेत। कृष्णा, तिथे आत्ताची परिस्थिती काय आहे? सगळं शांत झालंय का? आणि ज्यांना आता पोलीस स्टेशनमध्ये नेलेल्या आंदोलनकर्त्यांचं काय म्हणणं आहे?
नक्कीच आपण पाहायला गेलं तर मराठी एकीकरण समितीने जे आहे दादर कबूतरखाना येथे जे आंदोलन पुकारलं होतं आणि एकंदरीत जे आहे ते सगळ्यांना जे आहे पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आणि त्यांना थेट दादर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेलं आणि त्यांनी असं देखील आपण पाहायला गेलं तर प्रतिक्रिया घेताना असं देखील माध्यमांना गोवर्धन देशमुख हे म्हणत होते की आम्ही शांततेपूर्व आंदोलन करणार आहोत, आम्ही शांततेत करत आहोत, पोलीस कुठेतरी दडपशाही करते, कोणाचा तरी दबावाखाली हे सर्व पोलीस करत आहे असं देखील जे आहे तो थेट गोवर्धन देशमुख यांनी आरोप करताना पाहायला मिळाला. आणि आता ज्यांना जे आहे अनेक गोवर्धन देशमुखसह अनेक मराठा एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना जे आहे दादर पोलीस स्टेशन आणण्यात आल्याने आपण पाहायला गेलं तर थेट दादर पोलीस स्टेशनमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो देखील जे आहे ते घोषणा मराठी एकीकरण समितीच्या यांच्याकडून जे आहे अध्यक्ष गोवर्धन देशमुख त्याचबरोबर कार्यकर्ते जे आहे त्यांच्याकडून जी आहे ती घोषणा दिली जात होती. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर गोवर्धन देशमुख यांना देखील हाताला जखम द्यायला आणि दुखापत झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यांना कुठेही अगदी दवाखान्यात किंवा केवढं नेण्यात न आलं, न डिरेक्टली नेता डायरेक्टली पोलीस स्टेशन येथे जे आहे ते दादर पोलीस स्टेशन येथे गोवर्धन देशमुख आणि कार्यकर्त्यांना जे आहे ते आणण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर आता पोलीस नक्की कुठली भूमिका घेते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आणि एकंदरीत हा सर्व विषय पाहायला गेला तर गोवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की जेव्हा देखील जेव्हा जैन समाजाकडून आंदोलन केलं जात होतं किंवा चाकू चोऱ्यांनी जे ताडपत्री बांधण्यात आलं होतं ते ताडपत्री जे आहे त्यांच्याकडून कापण्यात होतं तेव्हा देखील आंदोलन केलं, तेव्हा पोलिसांनी जे आहे ते त्यांना ताब्यात घेतलं नाही, कुठेतरी बघायची त्या दिवशी जी आहे ती भूमिका घेण्यात आली. आणि त्यानंतर एकाही आंदोलनकर्ता किंवा संपूर्ण जैन समाजाचे आंदोलनकर्ते होते त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची पोलिसांनी कारवाई केलेली नाही असं देखील जे आहे ते गोवर्धन देशमुख असं यांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळालं. आणि एकंदरीत सर्वच विषय पाहता गेला की कोणातरी पोलीस हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करत आहे असं देखील जे आहे ते गोवर्धन देशमुख आणि मराठा एकीकरण समितीचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळालं. बिलकुल कृष्णा, आणि साधारण किती संख्येनं कार्यकर्ते होते या सगळ्यांना ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय? जवळपास एकंदरीत पाहायला गेलं तर सर्वच जण जे आहेत एकूण 100 जे आहे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळाले. त्यांना देखील जे आहे ते पोलिसांनी अगदी तुकड्यांनी जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि अगदी काही आंदोलक जे आहेत ते दादर पोलीस स्टेशन येथे जे आहे ते दादर पोलिसांना आणलेलं आपल्याला पाहायला मिळालं. कृष्णा, ही बातमी आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात. 6 ऑगस्ट रोजी ज्या वेळेला काही जैन समाजाच्या कार्यकर्त्यांकडनं तिथं घोषणाबाजी झाली होती, तिथं ताडपत्री जी कबूतरखान्यावरती लावलेली होती ती फाडण्यात आली, आक्रमक पद्धतीचं एक प्रकारे आंदोलन होतं आणि हाच मुद्दा धरून मराठी एकीकरण समितीकडनं यावरती आक्षेप घेण्यात आलाय की यापूर्वीच्या आंदोलनासंदर्भात कोणतीही धरपकड झाली नाही किंवा कारवाई झाली नाही, तर मग आमच्यावरती कारवाई का? आम्ही शांततेत आंदोलन करतोय, ते आंदोलन करण्याला परवानगी का नाही, असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केलेत. आणि या सगळ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि दादर पोलीस स्टेशनला त्यांना आणण्यात आलेलं आहे. तर तिथेही हे कार्यकर्ते काही प्रतिक्रिया देत आहेत, ज्यांना आंदोलन करू दिलं नाही पोलिसांनी, मात्र डीसीपींना आम्हाला निवेदन द्यायचं आहे अशी त्यांची मागणी, आम्हाला डीसीपींना भेटू दे अशी मागणी करत होते. मात्र तरी देखील पोलिसांचा जो बंदोबस्त होता आंदोलनस्थळी म्हणजेच कबूतरखाना इथे, या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि पोलीस व्हॅनमध्ये बसवून दादर पोलीस स्टेशन इथे आणण्यात आलंय. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं इथं हजर होते, या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जेणेकरून आंदोलनस्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ही भूमिका घेतली आहे. मात्र ते सगळे कार्यकर्ते मराठी एकीकरण समितीचे यांनी काही प्रश्न विचारलेत, ते म्हणजे याआधी झालेल्या आंदोलनावरती का कारवाई झाली नाही आणि आमच्या शांततेच्या आंदोलनावरती कारवाई का? पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी यांच्याकडे. कृष्णा, काय माहिती? नक्कीच आपण पाहायला गेलं तर आज दादर कबूतरखाना येथे जे आहे मराठी एकीकरण समिती आणि त्याचबरोबर अध्यक्ष जे आहे ते गोवर्धन देशमुख यांनी जे आहे ते आंदोलन पुकारलं होतं. त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते त्यांना थेट नोटीस बजावली, आंदोलन करू नये असं देखील जे आहे ते पोलिसांकडून सांगण्यात होतं. कार्यकर्त्यांना देखील जे आहे ते सर्वच कार्यकर्त्यांना मराठा एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसा दिल्या. आणि त्यानंतर एकंदरीत पाहायला गेलं तर आज सकाळी जे आहे ते दादर येथे दादर येथे गोवर्धन देशमुख आणि मराठा एकीकरण समितीचे जे कार्यकर्ते जमले आणि जे पोलिसांना निवेदन देण्यासाठी जे आहे किंवा विचारण्यासाठी जे आहे ते येत होते. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर पोलिसांनी त्वरित त्यांना जे आहे ते त्याच ठिकाणाहून ताब्यात घेतलं दादर कबूतरखान्यातून आणि दादर शिवाजी पार्क येथे जे आहे दादर पोलीस ठाण्यात जे आहे ते त्यांना आणण्यात आलेलं आहे. एकंदरीत गोवर्धन